नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, समुपदेशक वंदना मिलिंद प्रचल यांनी एक अतिशय सुंदर विचार मांडलाय. तो आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्यापर्यंत पोहोचवते. मनुष्याला जगताना प्रत्येक टप्प्यावर बदलत जाणाऱ्या वागाय बोलायच्या पद्धतीचा स्वीकार करायला जमायला हवं. आणि जर समजा या पद्धती स्वीकारता नाही आल्यानं तर मग एक मनात असमाधान कायम भरून राहतं. आणि मग हे असमाधान आपल्याला मूळ स्वभावाच्या विरुद्ध वागाय बोलायला भाग पाडतं, जे समाजाच्या किंवा इतरांच्या नजरेतून हास्यास्पद असतंच, पण स्वतःच्या खोल मनात एक टोचणी आणि अतृप्ततेची भावना निर्माण करत असतं. त्यामुळे जे मागे सुटलंय ते आपलं नव्हतं हा स्वीकार व्हायला हवा. तरच मग वाढणारं वय आणि येणारा पुढचा टप्पा ग्रेसफुली स्वीकारता येतो. म्हणजे त्याचं असं झालं की गेल्या काही दिवसात असंच आपलं वय विसरून काही बाही कृती करणारे व्हिडिओ समोर आले. मग त्यामागची मानसिकता, त्यावरून हे सुचलं, आपलं कितीही वय झालं तरी आपण मनमुराद जगणार अशा कमेंट्सना काही अर्थ नसतो. कारण मोकळं मनमुराद जगणं आणि वेडगळपणे वागणं ह्यात फरक हा असतोच. तेवढा आपल्याला समजून घेता आला पाहिजे, बस इतकंच. आणि ज्यांना हा फरक समजून घेता येतो ना श्रोते हो, त्यांच्या वयाचा प्रत्येक टप्पा हा त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी आनंददायी बनतो, हे खरं. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.